समाज हा पूर्ण महाराष्ट्रभर तुमच्या पाठीशी उभा राहील ही मी या ठिकाणी गवाही देतो। आणि ताई थोडक्यात आपला यथोचित मान सन्मान आमच्या खेळाडू बांधवांकडनं करण्यात येणार आहे, म्हणून ज्यांना ताईंचा सत्कार करायचा असेल त्यांनी ताईंचा सत्कार करायचा आहे आणि कोणाच्या काही समस्या असतील त्यांनी ते 2 मिनिटात मांडायच्या आहेत। आणि एक ताई सांगायचं तात्पर्य नानो यांचं नियोजनबद्ध हा कार्यक्रम होतोय। खरं सांगायला गेलं जगदीश भाऊ हे गावड्याचे ते सरपंच आहेत, त्यांचाही देखील या ठिकाणी मोठा खायचा वाटा, त्यांनी चांगला आम्हाला मदत केली आणि सर्वजण जमले याचा आपल्याला खूप अभिमान आहे। आणि असंच काम तुमच्या हातून घडत राहू हीच आम्ही आईला माता चरणी प्रार्थना करतो। पूर्ण टीम अशी आता इकडे येऊन बाकी बाकी इकडे येऊन आणि एक फोटो काढणार माझ्या तरी शारदाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शारदाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। थोड़ा सा घ्या सगळे एक मिनिट थांबा, इकडे तुम्ही येऊन जा ना, इकडे येऊन जा हरेश मागे जा, त्या तुम्ही पुढे या पूर्ण येते मागे द्या। बरं ताई सांगायचं तात्पर्य असं आहे जे ज्यांनी एक निवेदन दिले ते विधानसभेमध्ये पडळकर साहेबांनी मांडलं पाहिजे की सर्वांची खास करून हायदळे गावाचा आणि हा विषय खूप महत्वाचा आहे। आणि इथं काय पॉइंट आहे माहिती का आता झालेले झाडेला मध्ये म्हणजे डोंगरबी यांनी डायरेक्ट काबीज करून ठेवलाय, म्हणजे वो आमचे जे आपले मेन पडवांद यांना जायचं तर एवढं चित्र घेऊन कुठे जातील बरं मला एका एका जणांनी 10 एकर 20 एकर खाली बसा खाली बसा खाली सकाळपासून थांबला तिथं अर्धी तो वाया 2 मिनिटं एक गावाला एकच जण सगळ्यांनी एवढं थांबला तेवढं बसल्या बसल्या खरंच म्हणजे काय प्रश्न आहे काय मला सांगा तुम्ही। आम्ही 100% वचन देते तुम्हाला एक बहीण म्हणून तुम्हाला न्याय द्यायचं काम मी करतो। ज्यांच्या काही समस्या असतील ना त्या मांडायच्या। आयचाळे गावात कित्येक वर्षापासून जे जांभे आणि आयचाळ्याचे जे फॉरेस्ट आहे त्याच्यामध्ये जांभ्याचे लोक आणि आयचाळ्याचे लोकांनी सगळी जमीन खेळून खाल्ली। त्याच्यानंतर ते म्हणजे सांभाळतात जे 5-6 एकर आणि त्याच्यानंतर जेवढी ती जमीन आहे ते जमिनीमध्ये सगळे अतिक्रमण केले, त्यांचा मेंढ्याचारासाठी कोणती जागा शिल्लक ठेवली नाही त्यांनी। ज्याने अतिक्रमण केलं फॉरेस्ट वाले त्याला काय बोलले काहीच नाही सर्व हप्ते विषय असा त्यांचा ते काय करतात त्यांचा जो म्हणजे टोळी त्यांचा फक्त व्यवसाय पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे। ते जे योजना बनवतात जसे की ते नागपूर दाखवतील किंवा असं काही लूटमार माल दाखवतील, असं काही लूटमारचा प्रयत्न असतो त्यांचा आणि त्याच्यामुळे ते एकदम प्रसिद्ध झाले, पैसे 2 पैसे कमवून घेतले लूटमार करून। मग आता अशी परिस्थिती की जे अधिकारी लोक आहेत तिथं जायला खरोखर घाबरतात काय किंवा काहीतरी उलटसुलट करतात काहीतरी, त्याच्यामुळे ते मेंढपाळांना त्रास देत आहे। तर मग हा विषय मी माझ्याकडे पण गेला ते सांगतात की आमचं कलेक्टर पासून आमच्याकडे सही आहे, त्यांचं काही नाही, काही नाही त्यांच्याकडे, काहीच नावावर नाही, काही नाही त्यांचं काही नाही। पण मनी असो काय असो छुछा असो काय असो कायद्याच्या पुढे तर नाही ना काय कायद्याच्या पुढे काहीच नसतं ना, सगळं मान्य आहे त्यांचं काही काय असं सांगतात ना आमच्याकडे कलेक्टरची सही आहे, वनरक्षकची सही आहे, सर्व सही आहेत।